काही दिसत नाही. अरे उशीर झाला. झाला जेवण करून घे आता. नाही जेवण नको, आता पडतो, लय अंग दुखतंय. आई ते आलेत का? त्यांचा आवाज ऐकल्यासारखं झालं. आलं ना रोहन असं गेला. कधी त्यांना बघेन असं झालंय मला. जेवायचं नाही नको. चहा घ्यायचा नको. काम नाही वाटत आज. सगळं काम झालंय, तुमचीच वाट बघत होते मी. झालंय काम तर जाऊन पडायचं ना. मग पडले असते हो, पण झोपच येत नव्हती. आणि आता तुम्ही आलाय, कशी झोप येईन? तुला नसेल ना पडायचं तर मी जाऊन जरा आडवा पडतो. असं किती दिवस वागणार आहे तुम्ही? झालं ना आता लग्नाला 1.5 वर्ष. ते काय मला माहित नाही. झाले तुमच्या मनाविरुद्ध लग्न. नाही आवडत मी तुम्हाला. आता ह्याच्यावरती उपाय काय? ह्याच्यावरती एकच उपाय, तू माझ्यापासून लांब राहायचं. आणि लोकांना काय सांगणार? का आपण घरात वेगळे राहतो? लांब राहायचं म्हणजे हिथंच राहायचं, पण एकमेकांपासून लांब राहायचं. यात माझी काय चुकी आहे? पण तू जर माझ्यासोबत लग्नाला नाही म्हणली असतीस ना, तर मी तुझ्या नशिबात नसतो आलो. आणि आपलं लग्न झालं ना, हीच तुझी मोठी चुकी आहे. तुमचं माझ्यावरती प्रेम नाही मान्य आहे मला, पण माझं तर तुमच्यावरती प्रेम आहे ना. हे बघ, हा तुझ्या नशिबाचा भाग आहे, त्याला मी काय करू शकत नाही. हे बघा, झालं गेलं ते तर जाऊ द्या, पण आता माझं तुमच्याशी लग्न झाले. आता जे पण होईल ना ते फक्त तुमच्या बरोबर. हॅलो 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 हॅलो, कोण बोलतंय? मंजू बोलते मी. तुम्ही? आणि माझा नंबर कोण दिला तुम्हाला? काय नाही, नंबर पाहिला होता गाडीवर, म्हटलं बघावा तुमचंच आहे का नाही. बरं बरं बरं. मग काम असल्यावर सांगत जा मला. सांगाल की. हा, पण माझं काम आवडलं ना तुम्हाला? हां, मस्त करता. बरं बरं, ठेवू का मग? हां हां, चालतं, सांगाल नक्की. वहिनी, हो वहिनी. अहो भाऊजी तुम्ही? अहो माया कुठे गेला? अहो त्यांनी आताच बाहेर गेले, दिसले नाहीत का? नाही म्हणून तरी विचारलंय. भाऊजी थांबा जरा, चहा आणि पाणी कर. अहो थांबा थांबा वहिनी, अहो तुमच्याकडेच काम होतं माझं, चौकशी करायसाठी आलतो. अयो, माझ्याकडे काय काम काढलं तुम्ही आता? वहिनी हां, खरं खरं सांगा, तुम्ही माझ्यासोबत खुश तर राहतो? तुम्हाला असं का वाटतं? अहो बघा, माझा हसरा चेहरा हे पण तुम्हाला आता कळ नका. अहो तुम्ही दिसत नाही खुश म्हणून तर विचारतोय तुम्हाला. अहो तुम्हाला असं वाटतंय? अहो ह्या गल्लीतल्या बाया सुद्धा माझ्यावर जळत्यात की किती नवरा हिला जीव लावतो. अहो एखाद्या आपल्या बायकोची 4 चौघात कौतुक करतोय. अहो त्यांनी लाजाळू आहेत, त्यांना असं 4 चौघात नाही बोलाय आवडत. हो वहिनी, अहो बसा गप्प, सांगा की जरा खरं. अहो तुमच्यानंतर जर मायाला कोण ओळखत असेल ना, तर तो फक्त मी ओळखतो. काय सांगणार मी? आपलंच दात आणि आपलंच होत. काय लोकांना सांगू? आता आईबापाने तर लग्न लावून दिले, संसार तर करावाच लागल. त्यांनी नाका मला जीव लावू द्या, पण मी तर त्यांना जीव लावते ना. वहिनी 1.5 वर्ष झाले लग्नाला. किती? 1.5 वर्ष. तुम्हाला कधी जवळ तरी घेतो का तो? हो का भाऊजी, मस्त मला वाटते त्यांनी मला फिरायला न्यावं, मित्रांमध्ये न्यावं, कौतुकानं सांगावं ही माझी बायको आहे. लय वाटतं मला, सगळं करावं त्यांनी माझ्यासाठी, पण नाही करत. कुणाला सांगणार? आपलं दुःख आपल्यालाच लपवावं लागतं. चालतं, जाऊ का वहिनी? या. माया ते परवा एक काम आले,
ते राजकारण नाही का रे? रासकर अरे ते गणेश राजकारण. अरे हा हा ते गणेश हा. अरे लय काय काय बनवायचं रे. आपलं जुनं काय मटेरियल राहिलं तेवढं बघ. मी तुला लिस्ट देतो. हा आहे का नाही? तेवढं हे करून घे. चालतंय लिस्ट द्या मी बघतो काय काय शिल्लक आहे ते. हा चालतंय. आणि ते जुन्या बायांना सांगून ठेव आपल्या. जुन्या बायकून बरं अण्णा त्या मंजूबाईला बोलवायची का? मंजूबाई कोण रे? ते मागच्या ऑर्डरला नव्हती वय. अरे हा तू काहीतरी म्हणला होता. हां अरे पण आपल्या जुन्या बाया आहेत. जुन्या बाय आहेत पण ही पटपट कामं करते. अरे बरं बघ ना तुझ्या आहे सगळं तू बघतो ना. लाव नियोजन काय. पण एवढा लाड देऊ नको रे कोणाला. लाड कसला तवा त्याचा आपलाच फायदा आहे की आपण कामं पटपट झाले आपलाच फायदा आहे. बरं बघ तुझ्या आहे. हां बघतो मी फोन लावतो तिला. बरं येऊ का? हा कर पण तेवढं परवाचं नियोजन. हा मोहिनी पाणी आहे. हा आई आणते. मोहिनी बारीक बस. बोला नाही. आता 1.5 वर्ष झाले लग्नाला. लेकरा बाळांचं मनाव घे. लोक नाव ठेवायला लागले. अहो आई त्यांनी मनावर घेतलं पाहिजे. बाईच्या हातात असतं पदार्पण. तू पदार्पण घे ना. तू आला आणि संध्याकाळी बोल. आवडते मी काम. हा तुझे देखा तो ये जाना सनम. हॅलो. हॅलो हा मंजूबाई. हां बोला की. काय करताय? काय नाही. काय म्हणता? का करायचा नव्हता का? नाही तसं काही नाही. बरं ऐका की परवा दिवशी फ्री आहे का? हां आहे की. का बरं? काम होतं. होय. ते अण्णा नकोच म्हणत होते पण अण्णांना कसं तरी केलं तयार खास तुमच्यासाठी. आता आपले माणसं म्हटल्यावर आपल्या माणसासाठी करणारच की काहीतरी. हां मग हां आता तुम्ही बोलवले म्हटल्यावर यावंच लागणार की. बरं चालतं ठेवू का मग? ठेवतोय. काय म्हणले? नाही नाही काय नाही काय नाही. चालतंय ठेवतो. हो हो. असं बघतच बसणार आहेत का? काय बोलणार पण आहे? ते कपाळाला काहीतरी लागले तेच बघत होतं. कुठे काय नाही. गेला असं. हसायला काय झालं? तर वेगळंच हसताय तुम्ही. असं काही नाही. सगळे हसते तशीच हसते की. बर नसेल सांगायचं तर नका सांगू ना. समजूतदारांना सांगायचं नसतं. त्यांनी समजून जायचं असतं. काय चिकटकट ह्याच्या घरी सोन्यासारखी बायको सोडली आणि इथं पारख्या बाईच्या नादी लागले. हा ना ते तांदळाचा कट्टा आणि 4 तेलाचे डबे घेऊन ये. आणतो की. हेच आहे का मंजूबाई? हा याच मंजूबाई माया म्हणलं म्हणून तुम्हाला बोलवलंय. बाकी जुन्या बाया नाही बोलावलं. हा चांगलं काम करा. अण्णा तुम्ही माझ्या एकदा काम बघा. तुम्हीच माझं नाव काढतात. चांगलं केल्यावर काढणार की नाव. बरं तू काय थांबलं जा ना. हे काय लगेच जातो. हा. घेऊन ये सगळं. मग या हा अण्णा काय करतो रे? अवे बुंदी टाकले बुंदी. चालतं जेवण करून छत्तीसगड जाऊन आलो. हा मंजूबाई चांगलं काम.